नमस्कार मंडळी. आजच्या विषय विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय विचारमधला विषय आहे मराठी मालिकांमधलं ख्रिसमस प्रेम. मराठी मुलखामध्ये गेले कित्येक काळ आपण पाहतो आहोत की एक नवीन सण सुरू झालेला आहे आणि तो आहे ख्रिसमस. आता हा जेव्हा सण सुरू झाला तेव्हा आपल्या मराठी मालिकांमध्ये तो ट्रेंड सुरू व्हायलाच हवा आणि तो तसा आपल्याला दिसतो आहे. म्हणजे उगाचच ओढून ताणून केलेल्या ख्रिसमस पार्ट्या असतील, जबरदस्तीने ते भेटवस्तू देणं असेल, मग त्याच्यासाठी मग खूप सारं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यामध्ये गुंतलेले आपण सगळे मराठी वेडे प्रेक्षक. तर या सगळ्या मराठी मालिकांमधून ज्या पद्धतीने हे ख्रिसमस प्रेम दाखवलं जाते आहे ते कुठेतरी असं वाटते की तितकंसं योग्य नाहीये. कारण या मालिकांमधले अनेक अभिनेते अभिनेत्री यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअर्स असतात. जसं त्या मालिकांमध्ये लोक वागतात तसंच सगळं वागण्याचा प्रयत्न मग तरुणाई जी आहे ती करायला लागते. आणखीन एक गोष्ट आपण बघतो आहे की ते म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्येच मिशनरी ज्या शाळा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. अगदी गावखेड्यांमध्ये सुद्धा या शाळा सुरू झालेल्या आहेत. या शाळांमधून मोठ्या प्रमाणामध्ये उत्तम शिक्षण जे जगाच्या बाजारामध्ये गरजेचं आहे ते दिलं जातं, मान्य आहे. पण त्याबरोबर कुठेतरी त्यांचे जी रीतिरिवाज आणि त्यांचे ज्या धार्मिक पद्धती आहेत त्या सुद्धा मुलांना शिकवल्या जातात आणि तिथे त्यांना ते पाहायला मिळतं. त्यामुळे त्या वातावरणामध्ये कुठेही मराठीपण नसतं. मराठी संस्कृती, मराठी परंपरा या कशा आहेत याची कोणती शिकवण जशी मराठी शाळांमधून मिळते तशी ती त्या शाळांमधून मिळत नाही. एक वेळ तुम्हाला गणपतीला सुट्टी मिळणार नाही, पण ख्रिसमसला मात्र तुम्हाला आवर्जून सुट्टी दिली जाते. तर या शाळांमधून शिकलेली मुलं आपली संस्कृती पुढे नेऊ शकतील का? मग ती जबाबदारी कोणाची आहे? तसंच मराठी मालिकांमधून जेव्हा तुम्ही ख्रिसमस खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाखवता तेव्हा खरंच तो आपला सण आहे का याचा विचार कोणी करायचा? आज जर आपण नीट पाहिलं तर जगातला सगळ्यात मोठा जो धर्म आहे तो आहे ख्रिश्चन धर्म. तो असा मोठा कसा काही झाला? तर त्यासाठी एक ठरवून केलेलं मार्केटिंग आपल्याला पूर्ण जगामध्ये दिसतं आहे आणि त्या मार्केटिंगचा भाग म्हणून या सणावारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटवस्तू देणं, सांता कसा येतो, तो कसा आपल्याला लपून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो याचं सतत मार्केटिंग, त्याचे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला सामाजिक माध्यमातून पाहायला मिळतात. माझा आक्षेप ख्रिश्चन धर्माला नाही, त्या मानणाऱ्यांना सुद्धा नाही, कारण माझे खूप उत्तम मित्रमैत्रिणी या धर्मामध्ये आहेत. पण त्यांच्यामध्ये मी कधीही धार्मिक अतिरेक पाहिलेला नाही. आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीचं सुद्धा वाटतं की इतका मोठा धर्म असून सुद्धा आजही छुप्या पद्धतीने आपल्याला या धर्माचा धर्मप्रसार करताना पाहायला मिळतो. अगदी मी मुंबईमध्ये सुद्धा कितीतरी वेळा हे अनुभवलेलं आहे की रस्त्यावरती काही स्त्रिया, पुरुष, विशेषतः स्त्रिया धार्मिक त्यांचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्या छोट्या छोट्या ज्या प्रती आहेत त्या तुम्हाला रस्त्यावर वाटताना पाहायला मिळतात. मग इतका मोठा धर्म असताना सुद्धा अशा छुप्या पद्धतीने धर्मप्रसार करणं कितपत योग्य आहे? दुसरी गोष्ट, जे गरीब आहेत, वंचित आहेत अशा घटकांना त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून देताना आपला छुपा धर्मप्रसाराचा जो अजेंडा आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या धर्मामध्ये राबवला जातो. हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? आणि समजा माहीत आहे तर मग अशा पद्धतीने जेव्हा आपण सार्वत्रिक पद्धतीने किंवा मालिकांमधून या सणाचं उदात्तीकरण करतो तेव्हा कुठेतरी आपण या सगळ्या चुकीच्या प्रथा परंपरांना खतपाणी घालतोय असं यामध्ये काम करणाऱ्या मंडळींना, म्हणजे ते कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, यांना वाटत नाही का? तुम्ही नीट बघा, आपल्याकडे पारसी धर्म सुद्धा भारतामध्ये आहे. हा सुद्धा अल्पसंख्याक असा गट आहे. अतिशय शांतताप्रिय हे लोक आहेत. या सणाबद्दल आपल्याला किती माहिती आहे, त्यांच्या प्रथा परंपरांबद्दल? तेव्हा आपण एकमेकांना सामाजिक माध्यमांमधून शुभेच्छा देतो का? तर नाही. पण हाच एक सण असा आहे की ज्याला अगदी सगळे सर्व भाषीय लोक जे आहेत, मराठी लोक आपण सुद्धा
सामाजिक माध्यमांमधून नाताळच्या शुभेच्छा देतो. आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमांमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे त्या मुलांना भेटवस्तू देणं, ते तसे कपडे घेऊन देणं, हे तर आलंच उगाने. हे तर आपण करतोच. मग ते करत असताना जेव्हा आपण हे अशा पद्धतीने वागतो, तेव्हा तुम्हाला नाही का वाटत आहे, की आपल्या सण उत्सवांना किती बरं ही मंडळी आपल्याला शुभेच्छा देतात? आपली होळी आहे, आपला दसरा आहे, दिवाळी आहे, नवीन वर्ष आहे. या सणांना किती ख्रिश्चन आपले जे लोक आहेत ते शुभेच्छा देतात. आपले मित्रमैत्रिणी आपल्याला व्हॉट्सअप किंवा आपण जे वैयक्तिक शुभेच्छा असतील यांची देवाणघेवाण जरूर होत असेल. पण ज्या मोठ्या पद्धतीने आपण सामाजिक माध्यमांमधून हा सण, त्याचे फोटो, त्याचं शॉपिंग, मी कशी त्याची तयारी करते, हे अनेक आज युट्यूबचे इन्फ्लुएन्सर आहेत ते आपल्या चॅनलमधून दाखवताना पाहायला मिळतात. मग हे सगळं करताना आपण आपल्या प्रथा परंपरा यांच्यावरती कुठेतरी अन्याय करतो असं नाही का वाटत मंडळी? ज्यांना आता मला माहित आहे की जेव्हा मी हा विषय बोलते आहे तेव्हा अनेकांना आक्षेप असेल की हे आमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, आम्हाला आवडतो हा सण साजरा करायला. तर माझं या मंडळींना काहीच आग्रह नाहीये की तुम्ही हा सण करा किंवा करू नका. मला जे वाटतंय तो मी एक विषय, माझं निरीक्षण मी इथे समोर ठेवते. ज्यांना पटेल त्यांनी ते घ्यावं, ज्यांना नाही पटणार त्यांनी ते घेऊ नये. तुम्हाला तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कारण आपल्या संविधानानेच तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्यापुढे त्याचा कसा वापर करायचा हे ज्याला त्याला कळतं. पण कुठेतरी आपण नकळत या सगळ्या राजकारणामध्ये गुंतले जातोय. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा एक प्रपंच मी करते आहे. आणखीन असं एक होतं की जसं याच्यामध्ये आपल्याला वाटतं की कसं सगळं छान आहे, मग काय झालं आपण हा सण साजरा केला तर. पण त्यामागे एक छुपा धार्मिक अजेंडा असू शकतो हे आपल्यापैकी अनेकांना कळत नाही. अर्थकारण तर आहेच या पाठीमागे, पण धार्मिक अजेंडा सुद्धा आहे हे आपल्यापैकी अनेक जण विसरतात. आणि जेव्हा आपण त्याचं अनेक जे प्रतिष्ठित लोक आहेत, ज्यांना खूप लोक ओळखतात, जे विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशी मंडळी जेव्हा आपले त्या सणाचे आणि त्या पद्धतीचे कपडे, त्या पद्धतीचं सगळं डेकोरेशन, त्या पद्धतीच्या आम्ही पार्ट्या केल्या असे जे फोटो टाकतात, त्यामुळे कुठेतरी गावखेड्यांमध्ये सुद्धा लोकांना असं वाटायला लागतं की आता आपण सुद्धा हे करायला पाहिजे. म्हणजे गंमत मला वाटते की बाकी खर्च करायला पैसे नसले तरी चालतील, पण अनेक गावखेड्यांमधनं मी बघते की मुली हल्ली लग्न करताना गाऊन घालतात, आपल्या साड्या नाही घालत. बोलेन कधीतरी त्यावर सुद्धा. म्हणजे कमाल वाटते की आपण फक्त दसरा, दिवाळी, गुढीपाडवा हे सण जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा एकाच दिवसापुरता आपले पोशाख घालणं, आपले दागिने घालणं, मिरवणुकांमध्ये सामील होणं, हे केलं म्हणजे संस्कृती जपली का हो? आपल्याकडे शिवाजी महाराज, त्यांचे मावळे यांनी स्वधर्म रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. एका बाजूला आपण शिवाजी महाराजांची जय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपला स्वधर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांच्याबद्दल न्यूनगंड बाळगायचा. मात्र जे परकीय सण आहे, ख्रिसमस आहे, त्याचं मात्र आपण उदात्तीकरण करतो. मला फक्त एवढंच वाटतं की काही प्रमाणामध्ये तरी या सगळ्याचा विचार जो आहे तो सर्वच कलाकारांनी करायला हवा. आपण कलाकार असलो तरी सुद्धा आपण या मराठी मुलखामधले आहोत. त्यामुळे कुठेतरी नकळतपणाने आपण चुकीच्या प्रथा, परंपरा, सण यांना मोठं तर करत नाहीये ना, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्वातंत्र्य समजू शकतं मंडळी, पण हा वेडेपणा मात्र काही कळू शकत नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. आपण हे सण खरंच साजरे करावेत का याचा विचार करा. आपल्या मुलांना जेव्हा ते आग्रह धरतात तेव्हा त्यांना समजावून सांगा जर जमलं तर. प्रथा, परंपरा आणि आपले सण हे कधीतरी एक दिवस साजरा करण्याच्या नाही तर रोज जगण्याच्या गोष्टी आहेत. आणि त्या मुलांना आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती याच्याबद्दल सांगायला हवी. आता मला असं वाटतं की अनेकांचं नववर्षाच्या शुभेच्छा सुरू होतील 1 जानेवारीला. ते काय आपलं नवीन वर्ष नाहीये. आपलं नवीन वर्ष आहे गुढीपाडव्याला. तर त्यावेळेला आपण हा जो उत्साह आहे तो आपण दाखवला पाहिजे.
तर नक्की विचार करा. जर तुम्हाला हा विषय आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांपर्यंत पोहोचवा. लाईक करा. तुमचे स्वतःचे काही अनुभव आहेत का? तर ते सुद्धा इथे कमेंटमध्ये आवर्जून लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.